मित्रांनो, मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल का आपला जो रस्त्याचं काम होतं त्याची आखणी झाली होती ना. आज बसून आपल्या रस्त्याचं काम सुरू होणार आहे आणि माझ्यासोबत असं काय घडलं का त्याच्यामुळे मला एवढं काय करायला लागलं. काय पब्लिक बरी ना, डायरेक्ट आलो शाळेतले सुटल्या डायरेक्ट आलो घरी. मला वाटले पण एवढा मोठा सरप्राईज मिळाला कारण की आज आपल्या रस्त्याचा सुरू होणार काम तर सुरू होणारच होता पण तितकं काय आलंय बघ डायरेक्ट रोलर तर आपलं काम करत होता पण आपले ब्लॅक डायमंड जरा बिघडले. पण तिला काय झालं मला पण नाही माहित, काय समजा पण नव्हतं काय झालं, स्टार्टच नव्हती होत आपली गाडी. आज जेव्हा पण बघू दे काय एवढा मोठा काय रस्ता चालू आहे तर बघू दे काय लसूण होता, जरा भाजी बनवायची घेतले ना. ही भाजी बघा किती भारी, वास भारी सुटलाय, तुम्ही पण खाला. आईने इकडे किचन मध्ये काम बिम करत घेतलेलं मस्तपैकी. इकडे रस्त्याचं जोरात काम चालू होता. आपल्या रस्त्याचं काम एवढे स्पीड मध्ये मी पहिल्यांदा असं बघलाय का एवढे स्पीड मध्ये असं रस्त्याचं काम चालू आहे. आपले रस्ता मग कॉन्क्रीट बनणार आहे ना, मग गाडी बघा किती मोठी आली, डायरेक्ट ही मोठी गाडी आहे ना. इकडे काल तेला होत्या मग मला काय जायला भेटला नाही, पण इकडे लग्नाला नक्की जाईन संध्याकाळी मस्तपैकी. स्मशानभूमीची इथं आले जरा काम होता, इकडे पण जरा उद्घाटन होता ना, मग सामान विमान आले जरा. मग काय थोडा थांबलो वेळ बघू कसं काय चालू आहे इकडं. पहिले ती गाडी इकडे आली कारण की इकडे पहिला काम करायचं होता. मग इकडे काय सगळं पाणी बिनी शिपाई घेतली मस्त. स्मशानभूमीची इकडे काम पण जोरात होता. मग लगेच आपली वारी होती. आलतो चिकन घ्यायला पण बाईनी मला डायरेक्ट रिवो दिली नाही, डेंजर रिवो. बाई पाहुणी बघा कोण आल्यात ओळखता का सांगा. मागच्या ब्लॉग मध्ये मला वाटते बघलाच असेल तुम्ही ना. डायरेक्ट नवीनच गाडी घेऊन आलेत बघा ना, डायरेक्ट बाय बाय करून चालेल ना आपल्याला. पाहुणी घरी तर चाललेली, दोघं जण बघा कसं बसलं मोबाईल घेऊन, जसं काय बघतात काय माहिती. फायनली आता आपले रस्ता बनण्याची वारी आहे. इकडे फल्याबिला मस्त पैकी लावत घेतल्यात, गाडी बिडी आले बघा कशी आपल्याकडे. इकडे जोरात काम आहे रस्त्याचा गाडी की इकडे माल बिल बघा कसा पडतो, डायरेक्ट ह्यो निसा ह्यो इकडून घेतो तो तिकडून घेतो, ह्यो इकडून घेतो तो ह्यो तिकडून घेतो. स्टार्टिंगला वाटले काही असाच रस्ता खरबरी नंतर का मशीन लावले हो काय एवढा प्लेन होईल ना, वाटले पण नव्हता मला. तुम्ही सांगा मशीनचं नाव काय. तुम्ही बोलत असेल का माझी एवढा काय झाला, पण एवढा काय झालं नव्हतं. शाळेतल्या आल्या तर मला एवढ्या फेऱ्या मारायला तुम्हाला सांगूच नाही शकत. एक गोष्ट लागली मला दुकानात जरा पाठवायला. आणि आपल्या रस्त्याचा फायनल जो रिझल्ट आहे ना तो पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो. आणि जरा आपल्या पेजला जरा फॉलो करा, 500 फॉलो पटकन करून द्या. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये भावांनो.